खऱ्या अर्थानं हिंजवडी परिसरामध्ये जो काही स्वच्छतेचं अभियान राबवण्यात येत आहे आणि यामध्ये सहभाग घेतलेला आहे. मॅडम काय सांगाल बरं, आपण या स्वच्छता अभियान राबवलेलं आहे आणि स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून 1 किलोमीटरच्या अंतर्गत एका तासाभरात आपण शेकडो किलो कचरा संकलन केलेलं आहे आणि यातूनच हा जो काही परिसर स्वच्छ करण्याचा आपण अभियान आणि ध्यास धरला होता. काय सांगाल आपण? सर, मेन गोष्ट होती की आपल्याला हा पॅच क्लीन करायचा होताच, पण याच्यासोबत आपल्याला एक अवेअरनेस पण करायचं होतं की हे एक दिवसाचं काम नाहीये. जर सगळ्यांनी ह्याच्यामध्ये सहकार्य केलं, सहकार्य कोणत्या रूपात की तुम्ही तुमचा कचरा खाली फेकू नका, त्याला सेग्रिगेट करा, व्यवस्थित डिस्पोज ऑफ करा. आज छोट्या छोट्या मुलांनी रस्त्यावरती कचरा क्लीन केला, हे बघून आपल्याला वाटलं पाहिजे की आपण आपली सिटी कशी स्वच्छ ठेवता येईल. तर आज हे एक महिंद्रा इंटरनॅशनल स्कूलने घेतलं होतं की आपण आपला नेबरहूड क्लीन करूयात आणि सगळ्यांना हा मेसेज देऊयात. तर हाच आमच्याकडनं मेसेज आहे की आपली सिटी स्वच्छ ठेवा, परिसर स्वच्छ ठेवा, जेणेकरून आपल्यालाही राहण्यात तिथे मजा येईल. खरं सांगायला गेल्याच्या नंतर याच परिसरामध्ये हजारोपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि याच परिसराचं जे कधी असं वातावरण आणि ह्या परिसराला दूषित करण्याचं काम या हिंजवडी परिसरात होतंय आणि त्याला क्लीन करण्याचं काम या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. खऱ्या अर्थानं कसं पाहता येतं? खूपच प्रोत्साहनदायक आहे सगळ्यांसाठी, ज्यावेळेस छोटी मुलं ही कामं करतात. आज आमचे पालक इथे आलेले आहेत वेगवेगळ्या भागामधून पुण्याच्या. सगळ्यांची सुट्टी आहे पण सगळी जण इथं आहेत कारण आपण सगळे एक रिस्पॉन्सिबल सिटीजन आहोत. आय थिंक सो ते जास्त महत्वाचं आहे की सगळ्यांनी हे कार्य करावं. आज आपण पाहिल्याच्या नंतर पुणे जिल्ह्यातील जो काही स्वच्छता अभियानाचा जो प्रकल्प अनेक संस्था करतात, अनेक पुढारी करतात, फक्त देखावा म्हणून केलं जातं की असं पाहायला मिळतंय. परंतु आज आपण खऱ्या अर्थानं पहिली ते म्हणजे नाही का सिनियर उच्च शिक्षक पर्यंत असणारे सगळे विद्यार्थी तुम्ही याच्यात या स्वच्छता अभियानात राबवलं म्हणजे सहभागी करून घेतले होते. त्यांचे पालक देखील गेले होते, आपल्या संस्थेचे सर्व संचालक मंडळ देखील यात सहभागी होता. मात्र याकडं एवढं सर्व होत असताना पुणे जिल्ह्यातील जो काही प्रशासन आहे त्यांचं दुर्लक्ष याकडे होतंय का, कसं वाटतंय? अगदी वाटतं, कारण इथे बरेच व्हेंडर्स आहेत बाजूला. आज आमच्या शाळेनी त्यांच्यासाठी मोठ्या 18 लिटरच्या ज्या डस्टबिन्स आहेत त्या आम्ही डोनेट केला. त्या हरू नये म्हणून आम्ही त्यांना चैन आणि कुलूप सुद्धा दिलेत. आता हे काम प्रशासनाचं आहे की तुम्ही ज्यावेळेस व्हेंडर्सला बाहेर अलाउड करतात त्यावेळेस त्यांचा जो कचरा आहे त्याचं वर्गीकरण करणं किंवा तो तिथून काढून एका ठिकाणी व्यवस्थित डिस्पोज करणं, ह्या रिस्पॉन्सिबिलिटी जर घेतल्या तर आय थिंक सो शाळेंसाठी हा परिसर स्वच्छ राहील. मुलं एका चांगल्या वातावरणामध्ये वाढतील आणि चांगलं वातावरण हे शिक्षणासाठी जास्त लाभदायक असेल. आपलं स्वच्छ परिसर, आपलं स्वच्छ आरोग्य, ह्या उद्देश ही भावना घेऊन आपण हे काय उपक्रम राबवलेला आहे. तर याच्या माध्यमातून आपण जनतेला काय संदेश देणार? स्वच्छ परिसर आणि आरोग्य ह्याच्यासाठी स्वच्छ वातावरण गरजेचं आहे. ओके, आणि तेच आपण क्रिएट करायचा प्रयत्न केलाय की तुम्ही एका चांगल्या स्वच्छ हवेमध्ये श्वास घ्या, जेणेकरून तुमची फुफ्फुसं चांगलं राहतील. आणि हा सगळा जो कचरा आपण इकडे तिकडे टाकतो त्याच्यामध्ये बरेच मेडिकल वेस्ट आज आम्ही उचलताना बघितलं की खूप घाणेरडे असे मेडिकल वेस्ट वगैरे होते की जे आपल्यासाठी आरोग्यदायी नाही आहेत, ते आपण रोज इनहेल करतोय, राईट. तर सेग्रिगेशन सगळ्यात मस्ट आहे. तेच आमचा सगळ्यांना सांगायचा एक उद्देश आहे की कचरा घराच्या बाहेर फेकू नका. तुम्ही कारमध्ये असाल तर एक ट्रॅश बॅग ठेवा, त्याच्यामध्ये टाका, कारमधून कचरा बाहेर टाकू नका असा. आणि व्हेंडर्सला प्लीज रिक्वेस्ट, तुम्ही तिथे चहा प्यायला जातात किंवा काही खाण्यासाठी जातात, ओके, तिथे काही ट्रॅश बॅग ठेवलेल्या आहेत, आम्ही स्वतः डस्टबिन ठेवले आहेत महिंद्रा शाळेने, त्याच्यामध्ये टाका, जेणेकरून त्याची विल्हेवाट व्यवस्थित लागेल आणि आपण सगळे आरोग्यदायी राहू. आपल्या माध्यमातून या महिंद्रा स्कूलच्या माध्यमातून आपण शासनाला काही निवेदन करणार आहात का बरं या संदर्भात? प्रयत्न तर आहेत. आम्ही नक्की हे लेटर लिहिणार आहे शासनासाठी की ही शाळेचा परिसर आहे, फक्त महिंद्राच नाही, इथे अजून बाकीच्या एज्युकेशनल सोसायटीज आहेत, कॉलेजेस आहेत आणि ह्या एरियामध्ये जसं तंबाखू विकणं, सिगरेट विकणं हे मुलांसाठी एक चांगला मेसेज नाहीये. जर त्या टाईपचे जर व्हेंडर आपण बंद केले तर आय थिंक सो वी कॅन डेव्हलप अ बेटर इंडिया. खऱ्या अर्थानं मॅडमने आत्ताच सांगितलेलं आहे की आपला परिसर, आपलं शहर, आपली जबाबदारी ही कर्तव्य पार पाडणं हे